आता आपण आलेलो आहोत ग्राम दैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे. बघू शकता मंदिर एकदम प्रशस्त आहे. मुलं खूप थकली आहेत, तर आता आपण ॲपल ज्यूस प्यायला आलो आहे. ॲपल ज्यूस साई सेट करणं स्पॉन्सर आहे. मला लवकर एकदम चांगला आहे. त्याच्याखाली गार वाटलं पाहिजे देणार देणार सर्वांना भेटणार. इतका आशेने बघत आहे. दाखवलंय म्हणजे मी घरी पण असंच करू शकतो. सर्व मुलं आतुरतेने वाट बघतात. गळा एकदम कोरडा झालेला आहे. 6 जण आहेत. 6. तर आता घसा ओला करून आपण चाललेलो आहोत शनिवार वाड्याला. तर सर्व एकदम जवळजवळच स्पॉट आहेत. आम्ही आता जितका आमच्याने कवर होतं तितका आम्ही कवर करतो आहे. आता आम्ही कसबा मंदिराजवळून एकदम जवळच होतं हे. तर आता बाय वॉकिंग चाललं आहे. पूर्ण अजून खूप स्पॉट आहेत, तर फिरायचं आहे भरपूर. जसं जसं चालतो आहे ह्याच पायांना तर रात्री घेऊन आम्हाला बसायचं. आज तर सकाळी तर मजा येते आम्हाला, पण रात्री आता हेच पाय धरून पकडून आम्हाला ट्रेनमध्ये बसायचं. बघू आता. तर लगेचच आपण पोचलेलो आहोत शनिवार वाड्याला. चालू आहे तर आता इतकं फिरल्यानंतर आम्ही आलो आहोत पाताळेश्वर लेणी इथे. तर चाललोच आहोत आम्ही तिकडे. कुणालमुळे आम्ही खूप चाललेलो आहे. खूप म्हणजे भरपूर. अक्षरशः पायांनी आमच्या नकारच दिला चालण्याचा. पण काय करणार. हे बघा हे लोक ती हे बघा नुसते फिरत आहेत जवळच. आता बघू कुठे चाललो आहे ते. नुसते चालतो नुसते. इथून त्या केजमधून निघाल्यापासून मोजून 15-20 मिनटं तर चालतोच आहे. आता आम्ही आलेलो आहोत गजानन महाराज
मठामध्ये शेगाव. हे बघा, सर्व स्पॉट चांगलेच होते. तसंच हा पण स्पॉट आहे, बघू आता. आता 339 नंबर बस पकडून आम्ही लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ उतरलो. आता तिथून आता आम्ही चाललो पार्वती हिल्सला. चालतोय आम्ही, कुठे थांबलो नाही आहे, नुसतं चालतो. फक्त मठामध्ये थांबलेलो. थँक्यू, त्या मठामध्ये सॉकेट होता चार्जिंगचा, त्याच्यामुळे 2-3 लोकांना चार्जिंग करायला भेटलं. नाहीतर सगळ्यांचे मोबाईल डेड होते. माझा पण मोबाईल डेड होता. 20% चार्जिंगवरती चालू आहे आता सध्या. आपल्या दुसऱ्या ब्लॉगवरची चार्जिंग विचारा किती आहे जरा. चार्जिंग काय तुमची? 40% चार्जिंग आहे. त्याच्याकडे पॉवर बँक आहे म्हणून 40%वरती आहे. चला आता असे चालू पुढे. अरे बापरे, चालत जाऊ आता असेच पुढे आपण. आता स्पॉटवरती पोचल्यावरती परत एकदा व्हिडिओ चालू करेन. चार्जिंग कमी असल्यामुळे थांबूया इथे. तर फायनली आम्हाला खायला कुठेतरी भेटलं आहे. हे खानावळ आहे, तिथे आम्ही आता खायला आलेलो आहोत. बघा, हे खानावळ आहे. त्या खानावळीत आता आम्ही खायला आलो आहे. बघा आमच्यातला आळशी माणूस हात धुवायला पण उठवत नाही याला. आज मला सपोर्ट देतो. तरी पहिली राईस प्लेट आलेली आहे. कशी वाटली कुणाल? फोन करायला सांग त्याला. हे कुणाल, जेवण कसं आहे? मसाले भात कसा आहे? तर आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. खूप भूक लागलेली होती. तर पहिली प्रतिक्रिया कुणाल दे. मिसळ भाव कसं होतं? एकदम असं पुणेरी स्टाईल. मटकीचं होतं ना? त्याला ठेचा खूप आवडलेला दिसतं. तुला कसं वाटलं जेवण? ठेचा पण पार्सल घेतोच असं. हे आमचे 2 जण खातात अजून पुरी भाजी. जेवण कसं होतं? पुरा सांगता, पुरी भाजी घेतलेली या लोकांनी. आणि यांनी आम्हाला बनवून दिलं. थँक्यू बनवून दिल्याबद्दल जेवण. हे सगळं मी तो खानावळ आहे. तर आता पेट पूजा झालेली आहे. सर्वांचे चेहरे कसे खुललेले दिसत आहेत खाऊन झाल्यावरती. जरा ताकद आली तर चालण्यामध्ये. जतीनमुळे आम्हाला व्यवस्थित आता जेवायला भेटलं. नाहीतर काय आता वरती जाऊन परत खाली यावं लागलं असतं. त्याशिवाय जेवण नसतं भेटलं. जेवण होते त्यांनी उठून आपल्याला. तुम्ही पुरी भाजी खाल्ली त्याच्यामुळे. कारण का जे आम्ही खाल्ली ना थाली ते एकदम अशी व्यवस्थित होती आणि मस्त होती. ठेचा तर बाबा मजबूत होता. ठेचा मजबूत होता, तिखट पण होता, अस्सल असा एकदम झणझणीत होता, एकदम फुल क्लास. तर आता आपण चालू केलं. आता वरती मंदिराजवळ जायचं आपल्याला. मंदिराजवळ जायचं. होऊ शकतं एकदम स्लोप आहे. पूर्णपणे पडल्याचाच फील येते. तर फायनली आम्ही वरती आलेलो आहोत आणि
मंदिरामध्ये शूट करायला तर नव्हतं, तर आम्ही फक्त पाया पडलो आणि बाहेर आलेलो आहोत. खूप असं स्लोप असल्यामुळे चढणं पण खूप मुश्किल येते, असं पडल्यासारखं वाटत होतं. तर बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. समोरच पेशवा म्युझियम आहे, बघू शकता पेशवा म्युझियम. आणि बाजूला विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि हे पेशवा संग्रहालय आहे. तर आता आम्ही व्ह्यू बघायला चाललो आहोत. खूप असं सुंदर दृश्य आहे. खरंच आळशी. तर आता आपण चाललो आहोत श्रीमंत नानासाहेब पेशवे देवदेवेश्वर मंदिर येथे. मंदिर दाखवलं नाही. हे बघा, हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, बाहेरूनच दाखवू शकतो आणि बाहेरूनच झोपून देऊ शकतो तुम्हाला. दरवाजे देखील बंद आहे. आता आम्ही चाललो खाली उतरतो. आमचं झालेलं आहे दर्शन पूर्ण घेऊन. आता आम्ही खाली उतरतो आहे. स्लोप आहे, रांग होऊ शकतो पूर्ण. अजूनपर्यंत रांग चालूच आहे. आम्ही लवकर आलो म्हणून थोडं वाचलो. तर फायनली आम्ही खाली उतरलो आहोत. खूप स्लोप होता. दर्शन एकदम मस्त झालं, फुल क्लास, आणि फोटोजही देखील चांगले आले. तर आता आपण चाललेलो आहोत सारसबागेला. सर्वांच्या मोबाईलच्या बॅटरी डाऊन आहे पूर्ण. माझी तर सर्वात जास्त डाऊन आहे. जेवायला बसलो तिथे आम्हाला त्या काकींनी चार्जिंग करून दिलं. तेवढ्यावरतीच आहे माझी बॅटरी थोडा वेळसाठी. तर आता लवकरच आता मी पोचू सारसबागेला. मग तिथल्या तुम्हाला व्ह्यूज दाखवू. सारसबागेमध्ये गणपती मंदिर आहे ऐकलं होतं. आता आम्ही तिथेच चाललो आहोत गणपती मंदिरात गणपती बघायला. वरतून दर्शन घेऊन आपण खाली आलेलो आहोत. हे तलाव आहे इथे छोटंसं. इतकी मोठी बाग, खूप मोठी बाग आहे.
दिवस तर कमी पडला आम्हाला फिरायला पूर्ण पुण्यात. आता ही बाग फिरायला ही संध्याकाळ पण कमी पडते, इतकी मोठी बाग आहे. तर आता 2 टाईम बस चेंज केल्याच्या नंतर आम्ही आता आम्ही इस्कॉन जवळ जात आहोत. ऑन द वेच आहे. आता इस्कॉनला जाऊ. तुम्हाला इस्कॉनचे व्हिडिओ दाखवतो. इस्कॉन मंदिर माझं पण पहिला टाईम आहे. मी खूप टाईम विचार केलेला की जाऊ, बँड्राला जाऊ, जुहूच्या इस्कॉनला जाऊ, पण कधी टाईमच नाही भेटला, कारण का आमचं ऑफिस टायमिंगमध्ये कधीच जाता नाही आलं आणि संडे नॉनव्हेजचा वार असतो त्याच्यामुळे जाता नाही येत. नाहीतर मग कधी कधी मित्रांना टाईम देण्यामध्ये ते निघून जातो टाईम. तर आता अनायशी वेळ आलीच आहे जाण्याची. आपली इच्छा एक पूर्ण होतेच आहे. तर पुण्यामध्ये पण इस्कॉन आहे, तर आपण इस्कॉनला देखील भेट देतो. आता खूप चांगली अशी ट्रिप संपन्न होते आमची. इस्कॉन शेवटचा पार्ट आहे आमचा. तर इस्कॉनला आता थोड्या वेळात आम्ही पोहोचू, तेव्हा इस्कॉनचा व्हिडिओ दाखवू तुम्हाला. आता दर्शन झालं आमचं आणि आरती झाली आहे आणि आता प्रसाद खातो. माझी कांडे आता आम्ही प्रसादाचा लाभ घेतो. नंतर माझी माझ्या ब्लॉगसाठी. तर खूप प्रसन्न वाटलं. आमचं ट्रिपचा शेवटचा पार्ट खूप मस्त होता. खूप मजा आली. इथेही प्रसादासाठी लाईन आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. प्रसाद देखील आम्ही खाल्लेला आहे. तर खूप बरं वाटलं इथे येऊन. खूप प्रसन्न वाटलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आरती चालू होती तेव्हा आमच्या हातात दिवे देऊन आम्ही आरती करत होतो देवाची. तर ते मला खूप चांगलं वाटलं. कदाचित मी आताच व्लॉगचा एंड करेन, कारण का मला माहिती नाही की बॅटरी अजून राहील नाही राहील. पण कदाचित जर राहिली पुढे तर आम्ही आता जेवणार आहोत, तेव्हा तर करू आम्ही. जर नाही राहिली तर मी इथेच आता व्लॉग थांबवेन. हे बघा, चला तर आता आम्ही निघालेलो आहोत. सर्वांचा थकवा पण निघून गेलेला आहे इथे येऊन. आणि थोडं पाऊस पण पडतं बरं, पाऊस पण पडायला चालू झाला आहे. तर लवकरात लवकर आम्हाला आता खाऊन निघायचं देखील आहे मुंबईसाठी. आता खायला नाही जात आहे आम्ही, आता आम्ही जातो आहे मूव्ही बघायला. अचानक भयानक आलेला पाऊस आहे
खूप असा जोरदार पाऊस आहे. बघा 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 बघू शकताय. बघा आमच्या मागे बघा निर्लज्जपणाचा कळस बघा. आम्हाला बोलले छत्री नाही खोलणार आणि छत्री खोलली या लोकांनी. किती निर्लज्ज लोक आहेत बघा. हा भरपूर पाऊस आहे, जोरात आहे बघा. आता आम्ही आडोशाला आलो आहे. बापरे आता बघा अक्षरशः भिजले अक्षरशः. अशा प्रकारे आम्ही आयनॉक्सला पोचलो आहोत. भिजत का होईना पोचलो आहोत. पण आमच्यातले 2 निर्लज्ज लोक आम्हाला परत घ्यायला देखील नाही आल्यात. फायनली आम्ही आयनॉक्सला पोचलो आहोत. तिकीट काढतो आहोत. खूप जोरदार पाऊस आहे. आता आम्ही पिक्चर बघायला जाऊ. थोडं थंड होऊ. बघा सगळे भिजले आहेत बघा. आणि तिकीटचे पैसे साहिलकडनं आहेत, कारण का तो खूप खुश झाला आज. खूप त्याला आनंद झाला. छत्रीतून आणलाय तो वाचला. आम्ही नाही भिजलोय. तो नाही भिजला. अक्षरशः पूर्ण भिजलो आम्ही. थोडा पण एक जागा नाही राहिली आहे न भिजायची.